अ, भजन सुरू करूया. आपण ऐकूया प्रार्थना. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम. विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. मागो नेणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम. तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम. धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम. प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम. दास म्हणे रे गुणधामा, उत्तम गुण मज दे रे राम. उत्तम गुण मज दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम. अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम. तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम. ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम. मज विण तू मज दे रे राम. मज विण तू मज दे रे राम. मज विण तू मज दे रे राम. दास म्हणे मज दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. या भजनामध्ये जे जे म्हणून काही समर्थांनी मागितलंय ते आज सगळ्याच गणती समर्थ सांगणार आहेत. हे हे तुमच्या भाषेत पाहिजे. हे हे सगळं समर्थ सांगतायत. तुम्हाला साधनेसाठी जरूर आहे असं सांगणार. आता बघा ह्यातले कितीतरी जे मागितलं आहे देवाकडे समर्थांनी, त्यातलं आजच्या समासामध्ये बघा तुम्ही कितीतरी ते त्यात आहेत.
त्या ठीक आहे, आता आपण बघू, पण ते समर्थ समजावून सांगणार आपल्याला का पाहिजे ते. आपण प्रार्थना म्हणूया. ओ ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपण हा 18व्या दशकातले आपले दोन समास आपले बघून झाले. तर पहिल्यांदा सगळ्या रूढींचा एक दूरदृष्टी, रूढींवरती एक समग्र नजर टाकून त्या सगळ्यांच्या रूढींच्या पाठीमागे एक अंतरात्मा हा खरा, हे सांगितल्यानंतरचा दुसरा समास होता खरा जाणता कोण आणि त्याच्यापाशी काय शिकावे. हा सर्वज्ञ संघ निरूपण आपण बघितलं. त्यामध्ये मुख्य दोन विषय होते की काय शिकायचं आणि कोणापाशी शिकायचं, तर खरा जाणता कोण. हे दोन मुख्य त्याच्यामध्ये आहे. त्यातल्या 23 ते 30 ओव्या ह्या फार मनन करण्याजोग्या, पुन्हा पुन्हा वाचण्यासारख्या होत्या. त्याच्यामध्ये आपण असं बघितलं की त्याच्या काय शिकायचं, खरा जाणता आत्माच, असं समर्थ त्यावेळेस म्हणले. आणि आपल्याला सांगतात हे सगळं परमेश्वराने निर्माण केलंय खरं. चितुके काही निर्माण झाले, तितुके जगदेश्वरे निर्मिले. निर्माण वेगळे केले पाहिजे आधी. हे जे निर्माण झालेलं आहे ते जगदीश्वरापासून वेगळं निर्माण, वेगळं टाकून नाही द्यायचंय, त्याला कमी पण नाही लेखायचंय. फक्त जे निर्माण झालंय त्याच्यापासून भगवंत वेगळा आहे हे ओळखायचं आहे. मग हे आपल्याला कठीण का जातं, तर गेल्या वेळी आपण बघितलं की आपल्याला देवापेक्षा त्याने जे दिले आहे त्याचे महत्त्व अधिक वाटतं. ते जे दिले त्याचं महत्त्व अधिक वाटतं. जे जे काय गोष्टी दिल्या आहेत आपल्याला देवानी, म्हणतो तर खरी देव सगळ्यात श्रेष्ठ, म्हणजे देवाने दिले त्याचं महत्त्व अधिक वाटतं. म्हणून ते त्या दृष्टीनं समर्थ विचार करायला सांगत आहे. मग ते सांगतात बघा, तो निर्माण करतो जना परी पाहो जाता दिसेना. आणि इथे हा विवेक बळे अनुमाना आणीत जावा. विवेक हा सगळा प्रांत जो आहे हा सूक्ष्मातला आहे. अध्यात्माचं सगळं सूक्ष्मामध्ये आहे. त्यामुळे वरकरणी दिसत नाही, वरकरणी मनुष्य दिसायला एकच दिसतो. मला एका संतांच्या याच्यातली आठवण खूप झाली की आता बघा, त्या आश्रमामधले जे प्रमुख संत असतात, ज्यांनी तो आश्रम स्थापन केला, अ, ते गेल्यानंतर त्यांचा आश्रमाला, मग आता तुमच्या आमच्यासारखेच लोक कोणी त्यांचे भक्त असतील ते खरं आहे, पण मग त्यांच्यामध्ये आपल्याला देवत्व बघायला लागतं. तर अशा एका संतांनी, अशा एका साधकांनी त्यांची आठवण लिहून ठेवले की जे परोपकारी संत होते, ब्रह्मनिष्ठ, त्यांचे शेवटचे 6-7 वर्ष त्यांच्या संगतीत घालवावी म्हणून हे रिटायर झाल्यानंतर त्यांच्या आश्रमात जाऊन राहिले. त्यांचा आश्रम कुठे खेडेगावात होता तिथे. मग रिटायर झाले, ते कुठे रेल्वेमध्ये अकाउंट्समध्ये नोकरीला होते. मग त्यांचे जे मित्र होते त्यावेळेस काही इतके फोन वगैरे काही नाही.
मग त्या ते राहायला 5-6 वर्ष गेल्यानंतर त्यांच्याकडे त्यांच्या आश्रमात गेले, की हा कुठे गेलाय, हा कुठे जाऊन राहायला, याला रिटायर झालं, कुठे जाऊन राहायला, ते शोधण्यासाठी तिथे जाऊन राहिले. त्यांच्याकडे म्हणे आम्ही येतो 2-3 दिवस राहायला. अं, ते गेले, पण 1-2 दिवसातच कंटाळले. ते बघितलं सगळं त्या आश्रमामध्ये. त्या आश्रमातले जे संत होते ते चार संवादासारख्या गोष्टी करायचे. ते असे संतांकडे जायला सुद्धा आपल्याला सूक्ष्म दृष्टी आपल्या मनात तयार व्हायला लागते. तर तिथे सुद्धा बाहेरच्या जशा गोष्टी असतात तशाच तिथे होतात. ते निघाले, म्हणले नाही आम्ही जातो. मग ते त्यांना सोडायला गेले बस स्टँडवरती. तर त्या ज्याच्या मित्राच्या ओळखीने आले होते, तो मित्र त्यांना म्हणतो, काय रे, तू आता इथे 5 वर्ष राहतोयस? मी तर म्हणे 5 तासात कंटाळलो. तू तू या संतांमध्ये काय एवढं विशेष पाहिलंस? काय इथे या आश्रमात तुला काय दिसलं? तू तू इथे रमला असते. तर तो काय त्यांनी काय सांगितलं, मी म्हणत आहे, इथे मी इतके 5-6 वर्ष राहतोय, पण ह्या संतांना, इथल्या गुरुजींना मला अमुक गोष्ट हवी असं ते कधी कोणाकडे काही मागत नाही. इतक्या निरीच्छ बुद्धीने वागणारा संत भेटणं, हे मी माझ्यावरचं कृपा समजतो. मग ते झालं, ते गेले. पण ते संतांकडे सांगणारे लोक असतात, ते म्हणतात, गुरुजी तुमची विशेषता माहिती आहे का, यांनी अशी अशी सांगितली. त्या गुरुजींना सांगितलं, की म्हणे काय रे, काय सांगितलंस तू? काही नाही म्हणे, मी असं सांगितलं. बरोबर सांगितलंस म्हणे. काय म्हणले ते? म्हणे, ज्याचे अखंड लागता ध्यान, कृपाळूपणे देतो आश्रय. म्हणे मी कशाला कोणाकडे काही मागू? मला प्यायला पाणी तहान लागली की म्हणे लगेच कोणतरी पाणी आणून देतं. सगळं मी माझ्या जसा मनात येईल. कारण का, त्यांचं, त्या संतांचं सर्व काळ संभाषण तदांशेची करावे. ते कधी मनाने भगवंतापासून वेगळे झालेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्यांनी सूक्ष्म ध्यान, त्यांचे स्वतःचं लागत नव्हतं, पण ती सूक्ष्मदृष्टी बनल्या कारणानं त्या संतांच्या प्रत्येक कृतीमध्ये त्यांना परमात्म्याचा हात दिसत होता. हम्म. सर्व काळ संभाषण तदांशेची करावे. कारण का, त्या संतांची अवस्था कशी होती, की जी आपल्याला घ्यायला समर्थ सांगत आहेत. उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची. हा प्रत्यय आपल्या सगळ्यांना यावा, यासाठी त्या समर्थांचा अट्टहास आहे. आणि मग असा प्रत्यय आलेले जे संत आहेत, की जे 24 तास भगवंताच्या स्मरणात राहतात, त्या बाकीच्या कोणाला त्यांच्याकडे येण्यासाठी आमंत्रण करायला लागत नाही. लोक आपण होऊनच त्यांच्या आजूबाजूला जमा होतात. तो आनंद उपभोगतात. तो शब्दात त्यांना कदाचित सांगता येत नसेल, की मला इथे काय आनंद आहे, पण ही प्रत्येकाने, हा अनुभव प्रत्येकाने घ्यायचा आहे. आणि ही गोष्ट प्रत्येक अनुभवाला येते प्रत्येकाच्या, असं समर्थ सांगतायत. पण हा उपदेश किंवा ही साधना अंगी पडण्यासाठी, पचण्यासाठी निस्पृहपण आपल्या अंगी पाहिजे. मी जर संतांकडे काही स्वार्थ बुद्धीनं गेलो, तर त्यांची शिकवण माझ्या अंगी पडणार नाही. तर म्हणून निस्पृहपणा आपल्या अंगी यायला पाहिजे. आणि आपल्या अंगी जो निस्पृहणा आल्यानंतर आजूबाजूच्या समाजामध्ये मी कसं वागावं, कारण आपल्यापाशी न कळत करते, पण म्हणजे त्याचं लिडरशिप आपल्याकडे येते. तर महंत बनून समाजाला काय शिकवावे हे सांगणारा अगदी समर्पक असा तिसरा समास आहे, की ज्यांनी या दुसऱ्या समासातली, जे समर्थांनी सांगितलं, की सगळ्यात जाणता आत्मा आहे आणि त्याशी आपली अखंड भेटी व्हायची. उपासनेची शेवटी देवा भक्ता अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची, ते ते अनुभवी आपण हो. या दृष्टीनं आता हा तिसरा समास आहे, निरूपण. या समासाची थोडक्यात फोड अशी आहे, की मानव देह आणि भगवंताचा विवेक करण्याची वृत्ती म्हणा, कला म्हणा, ज्ञान,
हे जवळ असणं हा दोघांचा एक दुर्लभ योग आहे. तर हा योग आपल्याला साधायचा आहे. या पहिल्या दोन ओव्यांमध्ये या समासाचं सूत्र सांगितलं की आपण जीवन सार्थक करायचं आणि ते विवेकाने करणं शक्य आहे. पण हा आजूबाजूच्या आता महंत बनवून समाजाला लिडरशिप करायची आहे, त्यांच्या आजूबाजूच्या समर्थांचं त्यांच्या काळी आताही विशेष फरक झाला नाही आणि किंबहुना बिघडलंच आहे की सभोवतालच्या समाजाचे त्यांचं निरीक्षण किती खोल असलं पाहिजे बघा. त्यांनी अवनतीची कारणं आणि त्या समाजाचं निरीक्षण या 3 ते 11 या ओव्यांमध्ये समर्थांनी केलंय. आणि त्यानंतर या समाजाला या सवयींना बदलण्याचे उपाय त्यांनी सांगितले. आता हे मॅक्रो अर्थाने म्हणजे छोट्या प्रमाणामध्ये हे आपल्याला पण लागू आहेत. मी पण या आपल्यासारख्या अनेक व्यक्तींचा एकत्र बनूनच तर समाज होत असतो की नाही. हां, मी ह्यातले काही अवगुण माझ्यात आहेतच. हं, ते त्याच्यावर सुद्धा उपाय आपल्याला स्वतःसाठी पण आहे. आणि आपण समजा आपल्या 4 मित्र असतील, आपण भेटत असू, तर या समाजाला सवयींना बदलण्याचे उपाय समर्थ सांगतायत. असा हा छोटासा समास आहे, आपण बघूया. हं? श्रीराम दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करून ये नास, दास म्हणे सावकाश विवेक करावा. तर दास म्हणे सावकाश विवेक करावा. हे सावकाश विवेक काय आहे? तर तर असं आहे, हे बालविहारमध्ये शिकवून मला खूप माझ्याच मनाचं चित्र कळतं. ते काही पॅरेंट्स म्हणतात, हा वेदांतावरती एखादं आम्हाला टॉपचं पुस्तक सांगा. मी ते आय कोट देअर वर्ड्स. त्याला कुठलं एकदम टॉपचं पुस्तक पाहिजे. म्हटलं टॉपचं म्हणजे काय? हं, तर म्हणे मग ते त्यांना काही वेळेस सांगता नाही येत. तर म्हणले एकाशी आता घडलेला प्रत्यक्ष प्रसंगच सांगतो. तर आमचा 5वा अध्याय संपला भगवद्गीतेचा. आता 6वा अध्याय सुरू होईल. तर त्यांना आपलं सांगत होतो की भगवद्गीतेतला ध्यान मार्ग, ध्यान हे आधीच्या 5 अध्यायांपेक्षा काही वेगळं आहे असं नाही आहे. तो कर्ममार्ग, ज्ञानमार्ग सगळ्याचा एकत्रच एक सगळ्यांचं संकलित स्वरूपातच तो ध्यान मार्ग आहे. तो ध्यान मार्ग म्हणून काही वेगळं काही सांगितलेलं नाही आहे. तर म्हणले ओ म्हणे, हो का? म्हणे माझा मित्र तर आहे, तो त्याच्याशी बोलत होतो, तो तर उपनिषद वाचतो, मी तिकडे जातो. म्हटलं बरं. म्हटलं तिकडे तिथे तिथे जा. पण ते असं आहे, ते पेलायला पाहिजे हो. ते सगळं छान आहे हे सगळं. हं. दास म्हणे सावकाश विवेक करावा. हं. अगदी योग्य आहे बघा सांगितलेलं. कारण का म्हणले, न पाहता उत्तम विवेक, अवगा होतो अविवेक, अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे. अविवेक जर केला मी, अ, तर बघा मी मी माझ्यापाशी मी श्रीमंत आहे, म्हणजे सटसंपत्तीने ट्रिमेंडस पोटेन्शियल माझ्यापाशी आहे, पण मी मात्र सुख मागत इकडे तिकडे हिंडतो. तर हा काही चांगला विवेक करणं चांगलं नाही. हं. अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे. मग आपल्या अंगी हा अविवेक कुठून येतो? कोण शिकवतो आपल्याला? कोणी आपल्याला शिकवू म्हणून अविवेक शिकवतो का आपल्याला? तर असं आहे, आपण जर विशेष विचार न करता आपण म्हणतो नाही नाही मी तर स्वतंत्र आहे. मग स्वतंत्र असं म्हणू तर शकतो, पण मग मला इतर माझी सवयी किती आहेत, सवयींनी मी किती जखडलेला आहे. आता समजा आता काय मला चहाचं व्यसन आहे. मग आता ते चहा जर मिळाला तर माझा दिवस सुरू झाला, मग नाही तर नाही. मग माझं स्वातंत्र्य कसं आहे माहिती आहे का? मग जेवढं चहा मला परवानगी देईल त्याच्या त्याचं कृपाछत्र राहिलं चहाचं, मग त्याच्या पुढे मग जेवढं जाईल तेवढं माझं स्वातंत्र्य आहे. मग खरं स्वातंत्र्य आहे का मी? नाही, माझं सगळं चहाच्या अधीन आहे. हं. हा विवेक मात्र शिकायला पाहिजे. तर हे आपला अंगी अविवेक कुठून येतो? हे सभोवतालच्या समाजाचे निरीक्षण
आणि त्याची कारणं, या अवनतीची कारणं समर्थ सांगतायत ते बघा. हे आपलं आपणच केलेलं आहे बरं का. म्हणायचं स्वतंत्र, मी आहे तर चहाच्या अधीन. तसं म्हणले, हे आपले आपण केले, आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडविले, देखत देखता. साहजिकच नॅचरल टेंडन्सी कशी आहे आपली, काही नाही हो, आळस किंवा उदास म्हणजे एक खिन्नता उगाचच मनाशी येते, अ, नैराश्य येतं. त्याने मी माझं शौर्य नागवलं जातं. मागे आपल्या आधीच्या एका दशकात ओवी आली होती बघा. आळस उदास नागवण, आळसे करंटपणाच्या खुणा प्रगट होती. आळसाने करंटपणाच्या खुणा प्रकट होतात. तर हा आळस जो आहे ना, त्या आळसावरती समर्थांनी वेळोवेळी अ, आपल्याला या दासबोधामध्ये आधीच्या दशकांमध्ये सांगितलंय. पण नैराश्यता आणि आळस याला समर्थ अगदी कठोर शब्दामध्ये आत्मघातकी म्हणतात. आत्मघातकी म्हणजे त्याला हिंदीमध्ये म्हणतात बघा, हिंदीमध्ये एक म्हण आहे, आ बैल मार मुझे मार. म्हणजे ते उगीच त्या अडचणीत स्वतःचं सगळं चांगलं असून त्यात स्वतःचा नाश करून घ्यायचा. त्याला आत्मघातकी म्हणतात. तर नैराश्यता आणि आळस. हम्म. तर याच्यावरती बघा, समर्थांनी जो ज्ञानदशक रचला त्याच्यामध्ये नैराश्याचं खरं कारण ते सांगतात आळस. तर नैराश्यावरती आज आपण इतकं बघूया नको, कारण आजचा पुढचा समास ह्या आळसावरती जास्त आहे. तर त्या दुश्चितपणा म्हणजे काय, नैराश्य म्हणजे बुद्धीमध्ये मी बुद्धीने काहीतरी ठरवलं आणि ते नाही झालं, तर म्हणतो, अरे मी हे माझी बुद्धीनं ठरवलं काही झालं नाही, नको मला. ते असं नैराश्य येतं. पण समजा आपल्याला कोणी पटवून दिलं की अरे काय एवढं निराश होतो, असं नाही आहे, बुद्धीचं परिवर्तन घडवून आणलं, खरं काय ते दाखवलं. दाखवलं तर ठीक आहे. हां, तुम्ही म्हणता ते तर ठीक आहे, पण आता आळस आहे हो, नाही जमणार. तरी नाही जमणार म्हणतात, नाही जमणार. तर ते ही ओवी आपण 2-3 बघूया. दुश्चितपणापासून सुटला, तरी तो सवेच आळस आला. आळसा हाती प्राणी आला, उसंतची नाही. म्हणजे वेळ नाही, वेळ नाही. जो खूप कार्यमग्न आहे त्याला एक वेळ नसतो, आपण समजा समजलं. पण तो आळशी म्हणतो मला त्यालाही वेळ नसतो, कारण आळसापोटी काही करायला वेळच उरत नाही. आळसा हाती प्राणी आला, उसंतची नाही. आळसे घडे ना श्रवण, आळसे नभे निरूपण, आळसे परमार्थाची खूण मलीन झाली. किती सुंदर शब्दात सांगितले बघा. पाऊल वाटा मावळून गेल्या म्हणजे त्या वाट्यानं बरेच दिवस कोणी गेलं नाही की मग त्या पाऊल वाटा दिसत नाहीत. तसं आळसे परमार्थाची खूण मळीन झाली. आळसे नित्यनेम राहिला, आळसे अभ्यास बुडाला, आळसे आळस वाढला असंभाव्य. त्याला अमर्याद किती आळस वाढेल ह्याला काही हे नाही. मागे एक मी विनोद वाचला होता, त्याच्यामध्ये जगामध्ये सगळ्यात आळशी मनुष्य कोण, असा एक विषय निघाला. तर मग कोणी काही सांगितलं, कोणी काही सांगितलं, हा मनुष्य आळशी, तसा आळशी. तर ते गुरु म्हणले, नाही नाही नाही, ते म्हणले खरा आळशी मनुष्य मी बघितला आपल्या गावाबाहेर आहे, ते चला म्हणे तुम्हाला दाखवतो. म्हणून ते गावाबाहेर घेऊन गेले आणि ते वरती झाडावरती बसलेला मनुष्य दाखवला, जंगलामध्ये. त्या म्हणजे तो बघा, तो झाडावर बसला आहे, तो सगळ्यात आळशी मनुष्य आहे. म्हणजे झाडावरती, मग तो झाडावरती कसा गेला? नाही नाही म्हणले, झाडावर गेला नाही, तो जमिनीवरच झोपला होता. त्याच्या खाली झाड उगवलं आणि आणि मग ते झाड मोठं होत होत तर आता बघा फांदी एवढी, तरी तो आळशी तसाच आहे तिथे.
ही आता परिसीमा आहे. मनात विचार करा की हा हा कोणी झोपल्याच्या खाली एक कोंब फुटला आणि ते झाड, किती आळशी मनुष्य असेल तो. विनोद आहे. पण आळस वाढ आळस वाढला असंभाव्य. हम्म. आळसे गेली धारणा धृती, आळसे मलिन झाली वृत्ती, आळसे विवेकाची गती मंद झाली. आणि ही विवेकाची गती मंद झाली, ह्याचा अर्थ काय होतो? माझा विवेक कसा बनतो माहिती आहे का? मी जर आळस माझ्या अंगी अगदी रोमारोमात भिनला असेल तर या आळसाला प्रोटेक्शन करेल अशीच माझी विचारधारणा बनते. हां. त्या आळस मग मला काही काम करायला लागेल का? मग त्याला मी नाही म्हणतो. नको, नको. ते नको. हं. आळसे विवेकाची गती मंद झाली. इतकं या ज्ञानदशकामध्ये समर्थांनी त्यावेळेसच इतकं आळसावरती इतकं जोरात सांगितलं, की आळस हे सगळ्यात इमिजिएट काम, समजा काय कोणी आपल्याला खायला प्यायला एक वेळ समजा आणून दिलं, पण विवेक तर आपल्यासाठी कोणी करू शकत नाही ना. आपली दृष्टी जी सूक्ष्म बनायची, मला भगवंत हवा असं वाटायला पाहिजे, हे कोण दुसऱ्याने करू शकत नाही. हम्म. तर आळसे विवेकाची गती मंद होणं, हा आळसाचा सगळ्यात तोटा आहे. म्हणजे आळसापासून होणारा सगळ्यात मोठा तोटा आहे. बर. मग या आळशीपणानं मी जे वागतो, जसं जसं वागतो, त्याला समर्थ अगदी काय म्हणायचं, खोचकपणे म्हणतात, हा मूर्खपणाचा अभ्यास करतोय असं म्हणतात. आता जुन्या मराठी लिटरेचरमध्ये अभ्यास म्हणजे पुनरावृत्ती ह्या दृष्टीने सुद्धा अभ्यास शब्द वापरतात. पुन्हा पुन्हा ज्याला आपण प्रॅक्टिस म्हणतो ना, त्याला त्या दृष्टीने सुद्धा अभ्यास म्हणतात. हा मूर्खपणाचा अभ्यास सांगणाऱ्या या समासातल्या पुढच्या ओव्या आहेत बघा. मूर्खपणाचा अभ्यास झाला, म्हणजे त्यांनी काहीतरी आळसामध्ये PhD झाली त्याची. हम्म. आळस आहे आणि त्या आळसाचं समर्थन करायला लागतं, म्हणून मग बाष्कळपणे घातला घाला. मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, कामचांडाळ उठिला तरुणपणी. म्हणजे ज्या सुप्त वासना आहेत त्या जाग्या झाल्याशिवाय राहत नाहीत. मग तरुणपणी कामचांडाळ उठिला तरुणपणी. मूर्ख आळसी आणि तरुणा, सर्वांविषयी दैन्यवाणा, काही मिळेना कोणा, काय म्हणावे. आता बघा, भारतामध्ये सध्या अनेक खेडेगावांमधनं हे दारूबळीचं इतकं आपण वाचतो. ते दारूबळी ज्या गावात पडतात तिथेच इतरही चांगली माणसं राहत असतात. ह्या मूर्ख आळसी आणि तरुणा सगळ्यांविषयी त्यांनी आपलं आयुष्य दैन्यवाणं करून घेतलंय. काही मिळेना कोणा, काय म्हणावे. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही, अंतर्यामी. बघा, असं ह्याच्या आता हे इतके स्पष्ट होऊया, त्याच्यावर काही निरूपण करायचं, वेगळं समजावून सांगायचं गरजच नाही. बोलता येना बैसता येना, प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. आता इथं अभ्यास शब्द हा परमार्थाच्या दृष्टीने वापरलाय बरं का. म्हणजे चांगल्या उन्नतीच्या दृष्टीनं तिकडे लागत नाही मन. हं. लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे. बाष्कळपणा म्हणजे काय माहितीये का? दुसऱ्याचं ऐकून न घेता अर्धवट ऐकूनच इतके नंतर प्रश्न विचारून भांबावून सोडायचं त्याला, की तो सांगणारा म्हणतो बरं नको, तुझी नाही तयारी, नको असू दे. हम्म. पुसणे नाही, सांगणे काही नाही. त्याची परिस्थिती आहे, त्या असा जो मनुष्य आहे जो बाष्कळपणे बोलून स्वतःला उपदेश रिसीव करण्यास इनएलिजिबल, नालायक बनवतो.
त्याची मनोरचना समर्थ सांगतात. आपणास काहीच येन आणि शिकविलेही मानीन, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. हा, त्याला स्वतःला काही येत नाही, दुसऱ्याने काही सांगितलेलं ऐकायचं नाही. हे आता जे अत्यंत खायला प्यायला नाही असेच नाही, हे फक्त आपण अध्यात्माच्या दृष्टीने म्हणू, की बाकी पैशाची श्रीमंती असेल पुष्कळ, पण समाधान कुठे शोधायचं ते जर समजत नसेल, तर मग इथंच होतं, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. अंतरी एक बाहेरी एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे. आणि हे साधक अवस्थेमध्ये सुद्धा तितकंच लागू आहे बरं का. एका सत्संगामध्ये एक नवीन साधक होते. त्यांनी कुठे एक वर्षाचा कोर्स केला, तिथनं आले होते आणि मग ते सत्संगात आले. मग त्यांचं ते गुरुजींनी आपलं सहज त्यांना विचारलं की मग आता उद्या सकाळी आता त्यांचं काय 6 वाजता सत्संग संपला, हां 6 वाजता सत्संग संपला, तर जायचं घरी. मग आता काय घरी का? नाही नाही म्हणे गुरुजी, आता इथलं संगल्यानंतर घरी, आमच्या घरी मोठी पार्टी आहे. म्हणजे अरे तुम्ही पार्टी आहे? हो म्हणे, पार्टी तीच मग म्हणे, हो ती म्हणे अहो 9 वाजता सुरू होते, मग ती 1:30-2 नंतर संपते. मग गुरुजी म्हणले पण मग म्हणे हे तुमचं देवाचं आणि हे कसं काय? नाही नाही म्हणे, मी वेदांत शिकलोय ना आता म्हणे, मग आता मला काही फरक पडत नाही. गुरुजींनी त्यांना फक्त नमस्कार केला. चांगला आहे म्हणलंय. तर असं आहे, अंतरी एक बाहेरी एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे. हा अध्यात्म हा फक्त स्वतःशी प्रामाणिक राहायचा पहिला मार्ग आहे. हा अंतरी एक बाहेर एक, हे अगदी खरं आहे. एक संत तर सांगत असत, परमार्थ ढोंगाने मुळीच करू नये. न केलेला परवडला, पण ढोंगाने करू नये. कारण स्वतःशी प्रामाणिक राहणं हा तर अध्यात्माचा पाया आहे. मग आता बघा, आता समाजाचं निरीक्षण झालं, आपल्याच मनात जणू काही अंतर्निरीक्षण केलं आळसाचं, आणि माझं निगमन किती सुंदर घेतलं बघा. की आता हा रिटॉरिक प्रश्न विचारला की परलोकाचे सार्थक कैसे घडे, म्हणजे नाही घडणार. तर मग या अशा साधकाच्या काय लक्षात आलं? हा आपला संसार नासला. अरे, आयुष्याच्या मध्ये आता आपली काय 40-50 वर्ष झाली, मी काय मिळवलं? मुलं शिकून गेली, सगळं ठीक झालं, पण माझ्यापाशी काय उरलं? मला समाधान मिळालं का? हा आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. हा विवेकाचा आता आपण अभ्यास केला पाहिजे. किती पॉझिटिव्ह थिंकिंग आहे बघा. ते आत्तापर्यंत जे झालं ते झालं, पण विवेकाचा अभ्यास कधीपासून सुरू करता येतो? मला एक विनोदाची गोष्ट आठवली. एका सत्संगामध्ये गुरुजींना कोणीतरी विचारलं की हा विवेकाचा अभ्यास सुरू करा, किंवा ते गुरुजी म्हणले यू टर्न, किंवा वेदांताच्या अभ्यासाला सुरुवात करायला. ते म्हणले सगळ्यात उत्तम मुहूर्त कुठला, उत्तम दिवस कुठला? तर गुरुजींनी सांगितलं March 4th. तर त्याला खरंच वाटलं March 4th. तर March 4th म्हणजे सुरू कर. या 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 अर्थाने सांगितलं. त्याला वाटलं खरंच मार्च म्हणजे काय विशेष आहे 4 मार्चचं? नाही, विशेष काही नाही. जिथे आहोत तिथे तिथून तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. तर आता ह्या पुढच्या ओव्या ज्या आहेत, या या समाजाला सवयींना बदलण्याचे उपाय काय आहेत, किंवा एका वेगळ्या डायमेन्शननी काय होतं. आपण आता आपल्याला दासबोधाची, आपण दासबोध ऐकत आहोत म्हणून दासबोधाची काय ज्ञानेश्वरीची म्हणा, भगवद्गीतेची, रामायण वाचत असाल तर रामायणाची आवड लागल्यावर आपले आधीचे मित्रपरिवार थोडा बदलतो, आपल्याला तिकडे जावंसं नाही वाटत, किंवा ते कमी होतात. मला जे नवीन मित्र वाढवायचे कसे, किंवा वाटतं असावेत मित्र, मग त्यासाठी सुद्धा किंवा आपल्याच साधनेमध्ये आणखीन खोली आणण्यासाठी
काय काय करता येईल मला वेगळं, या सांगणाऱ्या ह्या वेगळ्या वेगळ्या डायमेन्शन्स जणू काही या 12 ते 20 ओव्यांमध्ये सांगितलंय. साधना कशी करावी त्याचं. चला आता आपण अभ्यास करू. अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. हा अप्रोच इतका सुंदर आहे बघा. तर हा असाच अगदी पॉझिटिव्ह अप्रोच आपण दुसऱ्या समासात पण बघितला होता. काय म्हणले होते? नेणपण झाले ते झाले, झाले ते होऊन गेले, जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त. नेणपण म्हणजे अज्ञानाने जे वागणं झालं, ठीक आहे, जे झालं ते झालं. आता तरी म्हणे जाणत्याची संगती धरावी. त्याची सेवा केल्याने काय होतं, त्याच्या सान्निध्यात राहायला मिळतं. आणि जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू. इथे सांगितलं विवेक करावा सावकाश. चला, कसा अभ्यास करायचा? एकाग्र करून या मन, बळेची धरावे साधन, यत्नी आळसाचे दर्शन होऊच नये. कबूल आहे, आपल्याला सवय नाही, मग आपण बळजबरीने मनाला सांगायचं, हे बघा म्हणा, तुला काय हे फोन बघायचा आहे यूट्यूबवर, किंवा जे काही आपल्याला करायचं आहे, सवय आहे टी व्ही बघायचं आहे, 5 मिनिटांनी. अजिबात बघायचं नाही असं तर होणार नाही. मग सांगायचं, हे बा 5 मिनिटानंतर मी सांगेन, तू मनाला हवं असेल तसं मी करेन, पण आता ही 5 मिनिटं माझी आणि देवाची आहेत. मग असं 5 मिनिटापासून आपण सुरू करू शकतो की नाही? हां, हे प्रयत्न करू. बळेची धरावे साधन, यत्नी आळसाचे दर्शन होऊच नाही. अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे. जाड अर्थ. प्रबंध म्हणजे ट्रिटीज किंवा एक सिनॉप्सिस किंवा एक छोटं बुकलेट असतं ना, त्याच्यावर एक विशेष संशोधन करून त्याच्यावरती एक विशेष लेख असतो, त्याला समर्थ म्हणतात प्रबंध. हम्म. आणि जाड अर्थ म्हणजे अ, असं आहे की त्या अर्थाचे वेगवेगळे डायमेन्शन्स असतात. म्हणजे काय, आता समजा आपण आज रामायणात आपण एक बघणार आहोत. रामायणाची एक गोष्ट पण असते, मग त्यातनं आणखीन एक खोल अर्थ पण असतो. तसा अर्थ असतो जाड अर्थ. मग ते म्हणतात पाठ का केलं पाहिजे? तर एक साधक सांगत होते की त्यांनी ते रामायणातल्या चौपाई पाठ केल्या आहेत. त्यातली त्यांना विचारलं कुठल्या पाठ केल्यात, मग त्यातलं आपण बघणार होताच. पण ते पाठ करून मी त्याच त्याच पुन्हा पुन्हा म्हणतो. मग त्यांनी काय होतं, तर म्हणे हा जाड अर्थ म्हणजे त्याचा वेगवेगळे डायमेन्शन्स त्या अर्थाची माझ्या डोळ्यासमोर येतात. हं. प्रबंध पाठ करीत जावे. आणखीन काय म्हणले? पदप्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटी मुद्रा छंद, प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे. आता बघा हे अ, पद म्हणजे साधा अर्थ गाण्याचं पद असतं की नाही, गाणं म्हणतो त्यालाही पद म्हणतात. मग श्लोक असतो. मग श्लोकामध्ये एक काय, शार्दूल विक्रीडित श्लोक असेल, किंवा श्लोकांचं आता रामरक्षेचे श्लोक आहेत, त्यांच्या श्लोकामध्ये एक विचार मांडलेला आहे त्या रामरक्षेच्या श्लोकांमध्ये. तर असे तो प्रबंध म्हणजे एक त्या एखाद्या विशिष्ट विषयावरती सगळ्या बाजूनी विचार केलेला आहे. मग पदप्रबंध म्हणजे काय, तर असा पण एक पद शब्दाचा अर्थ एक पाऊल असा पण होतो. पद शब्दाचा अर्थ एक स्टेटस असा पण होतो. मग अनेक हे जे अ, संतांनी लिहिलेले अ, प्रबंध आहेत ना, संतांनी लिहिलेले त्यांच्या रचना आहेत, त्यांच्यामध्ये जे ते पद आहे, ते पदाचे अनेक अर्थ होतात. आणि त्यांनी बरेच वेळा त्याच्यामध्ये त्या अर्थांचे वेगवेगळे आयाम, खोली कळत जाते. ते आधी म्हणतो ना जाड अर्थ, ते कळत जातं. आता या नाना धाटी, मुद्रा, छंद हे वेगवेगळे काव्याचे प्रकार आहेत. आणि त्याचं त्या त्यावेळी जसा जसा प्रसंग असेल त्यांनी तो आनंद व्यक्त करायचा, हा संगीतातला, काव्यातला एक प्रकार आहे. तर आता आज आपण एक वेगळं म्हणून पदप्रबंध बघू. पद म्हणजे काय? एक एक शब्दाचा विशिष्ट अर्थ असतो की नाही. हम्म. त्यांनी काय होतं, उद्देश असा की आपण जे ग्रंथ वाचतो त्याच्यामध्ये खोल जावं.
त्याच्यामध्ये ज्या मूळ प्रेरणेनं संतांनी तो ग्रंथ रचला, त्या ओंकार प्रेरणेपर्यंत आपली उलट रिव्हर्स इंजिनिअरिंग हे त्यांनी वैखरी वाणीमध्ये जे रचलेलं आज आपण वैखरी वाणीमध्ये वाचतो आहोत. पण त्याच्यावर विचार करत करत उलट त्यांच्या मनात शिरायचं आणि त्यांनी जसा तो प्रवास त्यांच्या मूळ स्रोतापर्यंत पोचायचा असं पदप्रबंधनी होत. तर पद म्हणजे एक शब्दाचा अर्थ. आता बघा, एक रामचरित मानस असा एक ग्रंथ आहे. आम्ही मगाशी रामायणाचं म्हटलं की तुलसीदासांनी शंकर भगवानजींकडे काय मागितलं की मला अ, बुधजन रंजन लोकांचं सामान्य माणसांचं मनोरंजन करायचंय, पण त्याचबरोबर विद्वानांची पण वाहवा मिळवायची आहे मला. असं मला ग्रंथरचना करायची की फक्त गोष्टच सांगायची असं नाही करायचं. तर रामायणामध्ये एक विशेष प्रसंग आहे, शिव-पार्वती संवाद. आता आपला दासबोधाचा हा जो समास चालू आहे, तिथं समर्थक गेल्या आधीच्या समासात शेवट कसं केली, उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी. म्हणजे भक्त आणि देव यांचं मिलन एकत्व होत, हो की नाही? तेच वेदांत काय सांगतो की शिष्याला सांगतात, अरे तू ब्रह्म आहेस, हे सांगतो. मग हा प्रत्येक वेदांत साधनेतला हा मूलभूत प्रश्न आहे. प्रत्येक साधक उपासनेच्या पाशी बसून म्हणतो, मी ब्रह्म कसा असेन, किंवा मला ब्रह्म व्हायचंय, की मला ब्रह्माची जाणीव पाहिजे. ते ब्रह्माचे जे आता शब्द वापरायचे, गुण, सच्चित आनंद, हे माधुर्य, असे गुण माझ्या अंगी कधी उगवतील, किंवा अ, निराशेच्या पोटी म्हणा, किंवा कधी बुद्धी चाललेली आपण मी कसा काय ब्रह्म असेल, असा पण प्रश्न येतो. तर आता शिवगीतेमध्ये, रामायणामध्ये शिव-पार्वती प्रसंग एक आपण बघूया आणि त्याच्यामध्ये पद शब्दाचा फक्त अर्थ बघूया. की त्याच्यातच खोल खोल कसा विचार करत जायचा ते. तर हा मी या चौपाई बालकांडातनं घेतले. एक बार त्रेता जुग माही, शंभु गए कुंभज ऋषि पाही। संग सती जग जननी भवानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी। राम कथा मुनि वर्ज बसानी, सपरम सुख मानी। ऋषि पूछी हरि भगति सुहाई, कही शंभु अधिकारी पाई। कहत सुनत रघुपति गुण गाथा, कछु दिन तहाँ रहे गिरिनाथा। मुनि सन विदा मागी त्रिपुरारी, चले भवन संग दक्ष कुमारी। ओके, हे साधी गोष्ट आहे. काय गोष्ट आहे की एकदा शिव-पार्वती एक बार त्रेता युग माहे, त्रेता युगामध्ये शंभू शंकर भगवान गये कुंभज ऋषी पाही, अगस्त्य मुनींपाशी ते गेले. मग काय झालं तिकडे? जर बरोबर कोण होतं, एकटेच गेले का? नाही नाही, संग सती जग जननी भवानी, त्यांची भवानी पत्नी ती बरोबर होती. आणि मग ते त्यांच्या ऋषींच्या आश्रमात पोचल्यानंतर पूजे ऋषी अखिलेश्वर याने, ऋषीनं कळलं, अरे अखिलेश्वर भगवान आपल्या आश्रमात आलेत, त्यांची त्यांनी पूजा केली. मग काय झालं, मग आता येणाऱ्या पाहुण्यांना मनोरंजनासाठी त्यांना षडोपशार पूजा करतात की नाही, 16. मग त्यांना काय आवडेल ते करायचं. मग शंकराला रामकथा आवडते म्हणून रामकथा मुनिवर्ग, ते मुनी जे आहेत त्यांनी बखानी म्हणजे वर्णन करून त्यांना रामकथा ऐकवली. आणि सुनी महेश परमसुख मानी, शंकराने ती ऐकली आणि त्यांना खूप आनंद झाला. मग आता रिटर्न गिफ्ट पण काहीतरी द्यायला पाहिजे. मग ऋषींनी विचारलं, मला मला हरिभक्ती द्या. ऋषी पूछे, हरिभक्ती काय मला समजावून सांगा. त्यांनी विचारली आणि शंकरांनी समजलं का, अरे अधिकार ही इज एलिजिबल. काही शंभूती सांगितली शंकरांनी, अधिकारी पायी, ते ओळखलं की अधिकार आहे त्यांचा.
असं कहत सुनत असे दोघांनी, कधी कोणी कोणाला, कोणी कधी अगस्त्य ऋषींनी शंकरांना, शंकरांनी अगस्त्य ऋषींना, असे एकमेकांना रघुपती गुणगात असे काही दिवस गेले. कछु दिन तहा रहे गिरीनाथ. शंकर भगवान त्यांच्याकडे काही दिवस राहिले. मग त्यांना कसं म्हणणार, जा जा असं म्हणू शकत नाही की नाही. मग शंकर भगवानच म्हणले, मुनी सद बिदा बिदा मांगी त्रिपुरारी. शंकरांनी त्यांना सांगितलं, आता आम्ही जातो, जाऊ द्या आम्हाला. ठीक आहे म्हणले. मग कुठे गेले, काही नाही, पुन्हा आपल्याच घरी गेले. चले भवन संग दक्ष कुमार. ते म्हणणार, दक्ष कुमारी गेले, मग ह्याच्यामध्ये आम्हाला काय आनंद नाही झाला. याच्यात काय प्रसंग ज्ञानाची आनंद होता आहे, याच्यामध्ये काय पदप्रबंध, काय आम्हाला तर काय दिसत नाही. याच्यामध्ये काय सांग, गोष्टसारखं गोष्ट आहे. हां, नाही, ते जाड अर्थ आहे त्याच्यामध्ये. हे पद, ते पद, तेच तेच विशेषण का लावलं बघायचं का 2 मिनटं. हां, अमुकच पद का लावलं आता बघा. शंभू आणि कुंभज ऋषी. आता शंकर भगवान किती मोठे, आणि अगस्त्य मुनींचा जन्म मडक्यात क्लोनिंगनी झाला. त्या मडक्याचा अर्थ कुंभज, कुंभ असतो त्याच्यामध्ये जन्मलेले. मग कुंभ किती छोटा आणि शंकर भगवान किती गिरीनाथ. पण ह्याचा बाहेरच्या साईजची काही संबंध नाही, त्यांच्या साधनेशी संबंध. हे दर्शवण्यासाठी एक भलं मोठं विशेषण शंभू आणि दुसऱ्यांचं कुंभज, हे 2 अर्थ लावले. अशी 2 पदं निवडली. मग बरोबर कोण होतं, संग सती जग जगनी जननी भवानी. काय विशेषण आहे त्यांच्या पत्नीची, जगजननी भवानी संग त्यांच्या बरोबर होती. मग तिथे पोचल्यावर ऋषींनी त्यांची पूजा केली. पूजे ऋषी अखिलेश्वर जानी. हां, मग काय झालं, रामकथा मुनी बर्ज बखानी, सुनी महेश परम सुख मानी. सुनी महेश, मग तेव्हा सतीनी नाही ऐकलं का? तर सतीचं बरोबर होत्या की. नाही म्हणले, तर असं काही लिहिलं नाही आहे बाकीच्या रामायणांमध्ये. सतीनं रामकथा मुळीच ऐकली नाही, त्याच्यावरच किती मोठं निरूपण आहे की कशी ती ऐकली नाही, तिनं ऐकलं नाही. त्याच्यात एकात तर लिहिलंय, म्हणले यांची काय कथा, हे काय मला रामकथा सांगणार, त्यांनी तर आत्ता माझी पूजा केली, यांच्याकडनं मी कशाला काय ज्ञान ऐकून घेऊ. म्हणून म्हणून त्या सतीदेवींनी त्यांचं काही ऐकलं नाही, त्या गेल्या आश्रम बघायला. मग पण तुलसीदासांनी फक्त साधक भूमिकेतनं रामचरित मानस लिहिलंय. म्हणून सुनी महेश परम सुख मानी. ते म्हणले मी काही कोणाला तिनं ऐकलं नाही वगैरे, मी काही अपशब्द वापरत नाही. फक्त सुनी महेश परम सुख मानी. बरं, तर आपण अगदी वरवर बघू. मग त्यांनी सांगितली रामकथा आणि मागितलं काय, हरिभक्ती. अरे, रामकथा तुम्ही वर्णन केली आणि मागताना मग रामभक्ती नाही मागितली, हरिभक्ती मागितली. का बरं? कारण हा जो प्रसंग आहे, हे एका प्रश्नाचं उत्तर आहे दुसऱ्या कधीतरी. हे भरद्वाज आणि याज्ञवल्क्य मुनींच्या संभाषणामध्ये भरद्वाज याज्ञवल्क्य मुनींना विचारतात, हे जे रामाबद्दल रामायण लिहिलंय, हे राम खरोखरच ते एक कोणी कुमार होते, एक राजकुमार, का ते खरोखरच त्यांचं रघुकुल इतकं श्रेष्ठ त्याच्यात जन्मलेले होते? आणि काही जण तर म्हणतात ते सर्वश्रेष्ठ नारायण भगवान त्यांचे अवतार, ब्रह्माचे अवतार होते, हरी होते. यातले खरं काय आहे? कारण म्हणे मला त्यांच्याबद्दल फक्त 2च गोष्टी माहिती आहेत. हम्म काय माहिती आहेत? आणि त्यांची बायको चोरीला गेली आणि त्यांनी रावणाला मारलं, ह्या 2 गोष्टी मला माहिती आहेत. आता बघा, रामाचं चरित्र किती, आणि त्या लोकांना फक्त या 2च गोष्टी त्यातल्या दिसल्या बरं का. तर याज्ञवल्क्य मुनी म्हणले, मी काही सांगण्यापेक्षा तुला मी राम पार्वती ही कथाच सांगतो. मग मग त्या कथेमध्ये त्यांना उत्तर देतात बघा. अगस्त्य मुनींनी रामकथा सांगितली, पण मागितली हरिभक्ती. याचा अर्थ काय, ज्ञानोत्तर भक्ती मागितली. नारायणाची, नारायण भगवान. आणि तेच रघुपती कहत सुनत रघुपती गुणगाथा, की कुलोत्पन्नामधला जो राम, तो राम, आणि ही रामकथा आणि हरिभक्ती हे तिन्ही एकच आहेत,
असं ह्या तीन वेगवेगळ्या, नाहीतर तीन ओव्यांमध्ये तीन वेगवेगळे रामाला विशेषण ही वेगळी का वापरली? राम, हरी, रघुपती. हं, बर. मग काय झालं? कछु दिन तहा रहे गिरीनाथा, मग मुनीसन बिदा मांगे त्रिपुरारी. त्रिपुरारी, अरे त्रिपुरारी म्हणजे या त्या राक्षसांनी ते होते त्यांचा नाश करणारं, म्हणजे काही असं असं विशेषण आहे ना त्रिपुरारी. त्यांचा त्रिपुरारीचा नाश केला शंकरांनी. मग आधी तर इतकी चांगली चांगली विशेषणं वापरली. शंभू, अखिलेश्वर, महेश, गिरीनाथ. मग आता एकदम राक्षस का आठवले? नाही नाही, कारण आता आता काहीतरी वाईट प्रसंग येणार आहे समोर. याचं द्योतक आहे पुढच्या काही ओव्यांमध्ये. म्हणून म्हणले त्रिपुरारी शब्द वापरला. बाकीची साधी विशेषणं, सात्विक विशेषणं नाही वापरली. आणि मग म्हणले चला आता जातो. चले भवन संग दक्ष कुमारी. अरे पण आधी येताना तर मग त्यांची जी संग सती जग जननी भवानी केवढी बिरुद त्यांना होती. ती तुलसीदासांनी रामकथा ऐकली नाही ना, म्हणून एवढी जगली दिलेल्या पदव्या ज्या होत्या, सती जगजननी भवानी, तुलसीदासांनी त्या त्या पदव्या काढून घेतल्या. मग आता त्या फक्त दक्षकुमारी उरल्या. मग दक्षकुमारी का? कारण दक्ष म्हणजे काय? फक्त कर्म जो नीट करेल, मला जे समोर दिसेल ते मी खरं मानतो, बाकी मी खरं मानत नाही. अशा माणसाला दक्ष म्हणतात. चालाख असा पण अर्थ आहे. मग आता येताना तर त्या सती जगजननी भवानी होत्या, पण परत जाताना त्या फक्त दक्षकुमारी उरल्या. किती अर्थ भरलाय या प्रत्येक शब्दामध्ये. हाच शब्द तसा का, असे बरेच आहेत त्याच्यामध्ये. आपला वेळ संपला आजचा. पण आता हे त्यांनी पाठ केल्या, त्या म्हणले हे चौप्या आम्ही पाठ केल्या आणि आम्ही पुन्हा पुन्हा म्हणतो, डोळ्यासमोर हा प्रसंग येतो. मला आळस राहत नाही माझा. मग मला माझ्या ज्या वाईट सवयी आहेत त्यांची सवय राहत नाही. हं. आता असा प्रसंग, आता मला आनंद झाला का? आता नसेल झाला तर आता काय करू? नाही झालं, मला झाला. पण समर्थ लगेच बजावतायत. कोणे प्रसंगी काय म्हणावे, ऐसे समजून जाणावे, उगेच उगे शिणावे कासयासी. हम्म. मग तारतम्य वापरून बघायचं. पण मला हे जाणवलं की समर्थ जे जे काही सांगतायत, पद प्रबंध पद, ते वेगवेगळ्या अर्थाने ते खरं आहे. आणि अशातच आपल्याला खोली येते समजून विषय समजून घेण्यामध्ये. बरं चला आता आपण पुढे चलू. दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखोन म्हणावे, जे आठवेल ते गावे हे मूर्खपण. तुम्हाला पुष्कळ आठवत असेल, पण ते अं, दुसऱ्याच्या मनामध्ये काय आहे, ते प्रसंग काय आहे, हे बघून तुम्ही सगळं करावं. जयाची जैसी उपासना, तेची गावे चुकावेना, रागज्ञाना ताळज्ञाना अभ्यासावे, साहित संगीत प्रसंग माने, करावी कथेची घमशाने. घमशाने म्हणजे गोंधळ किंवा पुष्कळ प्रमाणामध्ये मर्यादेबाहेर कथा, म्हणजे जल्लोष करावा. की साहित्य संगीत प्रसंग माने, याचे जे जे काही सगळं जे शक्य आहे त्या प्रसंगाला, ते सगळं सगळं करावं. अर्थांतर श्रवण मनने काढीत जावे, म्हणजे तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. पाठ उदंडची असावे, सर्व काळ उजळीत जावे, सांगितले गोष्टीचे असावे स्मरण अंतरी. हे सगळं कार्य बाहेरचं दिसायला भरपूर करा, पण जे काय सांगितले, काय भगवंताकडे लक्ष, त्याच्यासाठी आपण करतोय हे हे स्मरण अंतरी. ही ना अगदी गूढ ओवी आहे. की स्मरण असावे, सांगितले गोष्टीचे स्मरण असावे अंतरी. आणि आधीच्याच ओबीमध्ये म्हणलंय, करावी कथेची घमशाने. काय म्हणतात? धमाल उडवून द्यावी कथांची. ते पुढचीच ओबी म्हणतात स्मरण अंतरी असावे. ते कसं माहिती आहे का? इतकी गूढ आहे. एक थोर साधक आहेत, ते त्यांच्या गुरूंची एक आठवण मला फार वारंवार सांगायचे. ते म्हणे,
त्यांचं काय झालं, रिटायर झाल्यानंतर मग ते त्यांच्या गुरूंच्याकडे आश्रम होता, त्या आश्रमात राहायला गेले. मग आता भारतात तर किती 58व्या वर्षी रिटायर होतात, मग तर पुष्कळ तिथे झाले 20-22 वर्ष राहिले होते. तर एकदा म्हणे ते असं झालं की गुरु कशी परीक्षा पाहतो की माझ्या अंतरी काय आहे, ते कसं पाहतात गुरु, की तुमचं पाठांतर उदंड आहे हे पाहतात, तुम्हाला कथा खूप सांगता येतात ते पाहतात, की तुमचं चित्तस्मरण, तुमचं कनेक्टिव्हिटी देवाशी आहे की नाही हे पाहतात, कसं पाहतात वेगवेगळ्या कारणाने. तर म्हणे मंडळी बसली होती, तर यांना म्हणले, भाऊराव, तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची घटना कुठली घडली? ते म्हणले, मी यांच्याजवळ एवढे वर्ष राहतोय, आधीपासून आश्रमात यायच्या आधीपासून यांना इतकं मी ओळखतोय, मला असं कसं विचारतं, म्हणजे काय विचारण्या पाठीमागे उद्देश काय यांचा? तर त्यांची ते काय म्हणले, ते वेदांती होते. ते म्हणले, मला मनुष्य जन्म आला ही माझ्या जीवनातली विशेष घटना आहे. तर ते गुरु म्हणले, मग याचं स्मरण राहतं का सारखं? नाही म्हणे, याचं स्मरण राहत नाही. नाही, मग म्हणे ज्याचं स्मरण राहतं अशी कुठली घटना घडली तुमची? तर म्हणे, माझी मुंबईला बदली झाली, मला मुंबईला कामामध्ये खूप मला स्कोप मिळाला, ही घटना घडली. मग म्हणे, मग आता? मग ते किती वेळ टिकलं? नाही, तर आता म्हणे रिटायर झालो. हम्म. मग म्हणे, ते अजून टिकू नये अशी एखादी महत्वाची घटना कुठली आहे तुमच्या आयुष्यात घडली? मग 2-3 सांगितलं काही. मग मी थोडक्यात सांगतो. मग ते म्हणले, गुरु गप्प बसले. मग मग एकदम म्हणले, म्हणजे म्हणे, माझी तुमच्या आयुष्यात भेट झाली, ह्याच्यात तुमच्या अंगी काही महत्वच नाही म्हणले. अरे म्हणले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांच्याच आश्रमात मी राहतोय, त्यांच्या सेवेसाठी येऊन राहतोय. तर हे स्मरण राहायला पाहिजे, ते निसटतं. तर एक वाक्य माझ्या खूप लक्षात आहे. गुरुजी सांगतात की पाठ उदंड करा, पुस्तकं वाचा. आपण प्रत्येक पुस्तक वाचत असताना आपण मनात काय लक्षात ठेवलं पाहिजे, की जसं मी आज हे पुस्तक वाचतोय तसं मला माझ्या मनातले विचार वाचता यायला पाहिजे. ह्या उद्देशाने तुम्ही नवीन नवीन ग्रंथ वाचा, पण अशा उद्देशाने वाचा की हे जसं पुस्तक समोर स्पष्ट वाचतोय तसं मला माझ्या मनाचं निरीक्षण करता यायला पाहिजे. हा उद्देश आहे म्हणे खरा. विषय कुठलाही असेल, रामायण असेल, ज्ञानेश्वरी, दासबोध, कुठलाही असेल. आणि ह्यासाठी अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचित येईल तो घ्यावा अर्थ म्हणी. मग एकांतामध्ये काय होतं, संतांचं वाङ्मय हे परावाणीच्या एकतानतेनं लिहिलेलं असल्या कारणानं त्यातनं अनेक अनेक नवीन नवीन अर्थ फुलतात. ते एकांतामध्ये ग्रंथ वाचल्याने ते नवीन नवीन अर्थ आपल्या मनामध्ये उमलतात आणि त्याची प्रचिती आपल्याला घ्यावी असं वाटतं. तर इथे हा समास संपतो आणि ह्याच्या पुढचा समास सुद्धा तेवढाच अगदी समर्पक आहे. हे महत्त्व पटण्यासाठी की हे करायला पाहिजे हे पटलं, वेगवेगळ्या तऱ्हेनं वेगवेगळ्या दृष्टीनं साधना करायला पाहिजे हे सुद्धा समजलं, पण त्याचं आणखीन एक महात्म्य जे फक्त मनुष्य जन्मातच शक्य आहे, देह दुर्लभ निरूपण, ह्याच विषयाचं पुढे कंटिन्यू हे चौथ्या समासात सांगितलंय, पण वेगळ्या अर्थाने सांगितलंय. हा समास आणखीन थोडा मोठा आहे, कारण या समासामध्ये, चौथ्या समासामध्ये, याच्या पुढच्या समर्थांनी खूप वेदांत विचार आणून मनुष्य जन्माची थोरवी सांगितली. तो आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघू. आता मी इथे थांबतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.